नमस्कार. आता आपण नालासोपारा पूर्वेच्या टाकी रोड परिसरामध्ये आहोत. टाकी रोड परिसराच्या आंबेडकर नगरमध्ये सकाळी 6 वाजताच्या दरम्यान एक हत्या झालेली आहे. एका आठवड्यामध्ये ही चौथी हत्या आहे. नालासोपारा कुठेतरी क्राईमचा हॉटस्पॉट बनतोय का? असा आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहिला आहे. आपण ह्या इमारतीमध्ये उभे आहोत. आपण पाहू शकता ही लोड बेअरिंग इमारत आहे आणि इथेच ही हत्या घडलेली आहे. इकडच्या जवळपास शेवटच्या रूममध्ये ही हत्या घडली आहे. जर आपण इथे पाहिलं तर शव जेव्हा नेत होते तेव्हा या ठिकाणी रक्ताचे धब्बे देखील भिंतींवर पाहायला मिळत आहेत. घटना अशी आहे की एका भावानेच आपल्या बहिणीची हत्या केलेली आहे. भावाचं नाव अजित मनुष्टे, जो आरोपी आहे त्याचं नाव अजित मनुष्टे सांगितलं जातंय. ज्याचं वय वर्ष 30-35च्या आसपास आहे. तर जिचा मृत्यू झालेला आहे, जिचा खून झालेला आहे, हत्या झालेली आहे, तिचं नाव आहे सुरेखा कानडे. सुरेखा या विवाहित होत्या आणि त्यांचे पती जे आहेत ते गावी गेले होते असं सांगण्यात येत आहेत आणि सुरेखा इथे राहत होत्या. सुरेखा कानडे यांचं वयवर्ष 35-40च्या आसपास सांगितलं जात आहे आणि सकाळच्या सुमारास म्हणजे सकाळी 6 वाजताच्या सुमारास याच ठिकाणी जे आहे जर आपण पुढे आलो तर ह्या लॉबी म्हणून मृतदेह नेला होता आणि हेच ते घर आहे जिथे ही हत्या घडली. या घरामध्ये सकाळपासूनच भांडणांचे आवाज येत होते. आपण पाहू शकता रक्ताचे डाग या ठिकाणी आहेत. कोयत्याने वार करून, गळ्यावर वार करून ही हत्या करण्यात आलेली आहे आणि एका आठवड्यामध्ये नालासोपाऱ्यामध्ये घडलेली ही चौथी घटना आहे. या घटनेमध्ये आपण जर पाहिलं तर जी व्यक्ती आहे, जो आरोपी आहे, तो मानसिक रित्या रुग्ण होता, मनोरुग्ण होता असं सांगितलं जात आहे अ, आजूबाजूच्या लोकांकडून. त्याचबरोबर सकाळी 6 वाजल्यापासूनच, पहाटेपासूनच त्यांच्या घरातून भांडणांची आवाज येत होती आणि जेव्हा दरवाजा उघडून पाहिला तर घरामध्ये रक्ताचे लोट होते आणि जेव्हा संपूर्ण माहिती घेतली तेव्हा असं कळलं, की कोयत्याने अक्षरशः जे आहे ते डोकं हे शरीरापासून वेगळं करण्यात आलेलं आहे. आपण इथे आजूबाजूच्या लोकांकडून काहीतरी विचारायचा प्रयत्न करूया, आणखी काय माहिती मिळते. कारण जे स्पॉटवरती जास्त काही माहिती मिळू शकत नाहीये. त्यामुळे इथून आपण विचारूया. काका नमस्कार. जरा बाहेर याल प्लीज. काय सांगाल तुम्ही काय बघितलं ते सांगा? आम्ही म्हणजे काय बाहेरूनच बघितलं जे अच्छा इथे. पोलीस लोक आलेले होते हां. त्यांच्या समोर म्हणजे आम्ही ते आतमध्ये घुसल्यानंतर आम्ही पाहिलं तर रक्ताचे आम्हाला थरोळे दिसले. अच्छा. हा. बाकी मग आता जे आहे रूममध्ये जेव्हा तुम्ही गेला त्याचं म्हटलं जातंय, की डोकं वगैरे वेगळं केलेलं असं काही? आम्ही गेलो नव्हतो रूम मध्ये, पण अच्छा. पोलिसांनी सांगितलं गेलं की डोका वेगळा केला गेलाय. अच्छा एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये. तर अजित जो इथे राहत होता, तर अजितकडून कधी असं वाटलं, की तो एक म्हणजे एवढा मोठा क्राईम करू शकतो नाही कधी? नाही नाही, असं नव्हतं नव्हतं वाटलं. नव्हतं. अजित काही नशा वगैरे करायचा? नाही नव्हतं करत. काहीच नाही. काहीच नव्हतं मग पण. ह्यापूर्वी अजितचं कधी भांडण वगैरे कोणाशी? नाही नाही, इथं सोसायटीत मध्ये त्यांच्या घरी चालत होतं. अच्छा. सोसायटीमध्ये नव्हते कोणाचं. तुम्ही सकाळी जागे होता जेव्हा वाद सुरू नव्हतो, होता? जागे नव्हतो आम्ही. अच्छा. मग जेव्हा मोठ्याने जरा गदारोळ झाला त्याच्यानंतर आम्ही सगळ्या चालीला उठवण्याचा प्रयत्न केला, की बाबा इथं काहीतरी होतंय. हं. असंच बस. अजित ची आई पण आजारी आहेत आणि अजित जे आरोपी आहेत, त्याने आपल्या आईवर म्हणजे आई, बहीण आणि भाऊ यावेळेस घरी होते आणि आईच्या कमरेवर आणि पायावर वार करण्यात आले. त्यांना ॲडमिट करण्यात आलंय पोलिस आपलं रुग्णालयामध्ये. तर काय सांगाल आईच्या हाता-पायाला जास्त लागलंय? हाताला वार झाला इथं, हां. उजव्या हाताला काहीतरी. म्हणजे बस. आईंना पण मारायचा मार प्रयत्न त्यांनी केला. केलं. भांडणं कशामुळे झाली? तुम्ही काय ऐकलं नाही सांगू थोडंफार? शकत काहीच ना ऐकलं मॅडम, नाही? आम्ही मी नसतोच इथे पहिली हां. गोष्ट. आणि त्याच्यामुळे आम्ही काही त्यांच्या घरात जाणं येणं आपलं नसतं. हं, हं. तर ते काय करतात किंवा काय करत नाही हे आपण नाही सांगू शकत. आमची बरोबर, मुलं सकाळी 6 वाजता घर सोडतात, संध्याकाळी जरा कधी येतील तेव्हा घरी. बरोबर. बाहेर इथं कोण नसतं. हे पूर्ण चाल बंद असते अच्छा. दिवसभर. त्याच्यामुळे ते. सुरेखाचे पती वगैरे इथे नव्हते. मग तुम्हाला म्हणजे इथेच राहायचे ते? नाही, 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 नाही. ती मुलगी लग्न होऊन तिचं तिकडे कुठेतरी गोरेगाव साईडला राहते ती. अच्छा. बाकी आपल्याला काही माहीत नाही. तिच्या 3 मुली आहेत एवढं माहीत आहे. कुठे राहतात एवढं माहीत नाही आम्हाला. ठीक आहे. हां. थँक बाबा. तर आपण जसं पाहिलं, की सुरेखा इथे राहत नव्हत्या. त्या इथे आल्या होत्या काही कारणास्तव आणि इतकी मोठी घटना या ठिकाणी घडली. अजित मनुष्टे याला अटक करण्यात आलेली आहे. पोलिसांच्या ताब्यात ते आहेत. त्याचबरोबर मृतदेह जो आहे तो इथून नेण्यात आलेला आहे. घर आता बंद आहे. आई, बहीण आणि भाऊ असे हे तिघं ह्या घरात होते आणि अजित हे मनोरुग्ण होते. गेल्या काही वर्षांपासून सर्वांना इथे माहिती होतं. त्याचबरोबर जर आपल्याला पुन्हा एकदा आम्ही सांगू इच्छितो, की सुरेखा कानडे जी मृत्यू ज्यांचा झालेला आहे, त्यांना त्या इथे राहत नव्हत्या. त्या इथे भेटण्यासाठी आल्या असतील, काही कारणास्तव आल्या असतील.
सकाळपासून वाद सुरू होते. वादाचं कारण कोणाला कळलं नाही. कारण सकाळची वेळ होती त्याच्यामुळे कोणाचं लक्ष नव्हतं. लोकं झोपेत होते. त्याचबरोबर हा जो परिसर आहे आम्हाला एका महिलेने सांगितलं, की इथे पाणी जे आहे ते 1 दिवसाआड येतं. जर पाणी येण्याची वेळ असती तर कदाचित सुरेखाला ते वाचवू शकली असती लोकं अजितपासून. त्यामुळे आजच्या दिवसामध्ये पाणी येण्याचा दिवस नव्हता. त्याच्यामुळे लोकांची गदारोळ नव्हती. इथे लोकं झोपलेली होती आणि त्याच्यामुळे कोणालाच काही कळलं नाही इथे नेमकं काय झालं. पाहण्यासारखं असेल ह्याच्या पुढे ह्या बातमीमध्ये काय अपडेट मिळतं आणि आणखी कोणती माहिती समोर येते. भांडणाचं नेमकं कारण, वादाचं नेमकं कारण काय समोर येतं. धन्यवाद.